Dear student, the next last lecture discussing about the soil formation, physical, chemical, and biological weathering, soil profiles. So today the discussing about the horizon or organic horizon. Horizons means a different layer are present here. The top organic layer of the soil is made up of mostly of a leaf litter and humus decomposed organic matter. It consists of the freshly fallen and partially are decomposed leaves, twigs, animals, waste, fungi and other organic material etc. तर आपण पाहतोय की जमिनी त्या ठिकाणी कशी निर्माण झाली, सॉइल कशी निर्माण झाली, क्लाय म्हणजे अगदी सुपीक अशी जमीन कशी तयार झाली. तर यामध्ये आपण बऱ्याच वेळेस पाहतो की डिकम्पोज ऑफ नंबर ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, फॉर एक्झाम्पल डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स टू फॉल डाऊन फ्रॉम द सॉइल्स अँड नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर ग्रोईंग. So that time from aerobic and anaerobic respirations to release from the number of chemical substances from nitrogen, sulfur, carbon dioxide, oxygen, etc. So most important from different kind of the plant species are growing. म्हणजे बरेचसे आपण असं पाहतो की बरेचसे त्या ठिकाणी वनस्पती वाढीसाठी जे काही इम्पॉर्टंट फॅक्टर जर असेल तर त्यासाठी लागणारे घटक जर असेल तर आपल्याला मात्र या ठिकाणी आपण मागे मी बोललो होतो नायट्रोजन सायकल त्या ठिकाणी पूर्ण कंप्लीट करतात आणि त्यामुळे आपल्याला तिथून एक चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी प्लांट्स डेव्हलपमेंट हे होत असतात. मग या ठिकाणी पाहतोय की डिफरंट व्हेजिटेशन और डिफरंट एरिया टू ग्रो इन टॉलरन्स and distributions from the area in a different area to locate in a different plant species. For example, some regions are highly intensity or abundance of the plant species are growing in that regions. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की काही ठराविक ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे प्लांट स्पीसीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसतात. कधी कधी त्या ठिकाणी ग्रास आपल्याला दिसणार आहे, तर काही ठिकाणी मात्र खूप मोठे असे ट्री दिसणार आहे. काही सायकस पायनाचे ट्री असेल जिथं हाली रेनफॉल असेल तिथं मात्र. सो व्हेरी क्राऊड इन फॉरेस्ट समटाइम्स आर डेझर्ट एरिया आर व्हेरी लो इंटेन्सिटी आर व्हेरी लो नंबर ऑफ द प्लांट स्पीसीज आर प्रेझेंट. म्हणजे त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्लांट स्पीसीज दिसतात जिथं डेझर्ट एरिया असणार आहे. परंतु माउंटेन आणि रेनी हायली रेनफॉल रिजन जिथं पाऊस वगैरे जास्त पडतो अशा ठिकाणी मात्र आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी झाडं त्या ठिकाणी दिसतात. ॲज अ डिपेंड फ्रॉम द टॉलरन्स ऑफ द प्लांट स्पीसीज आर इंटेन्सिटी इन डिस्ट्रीब्युशन फ्रॉम दॅट एरिया. मग या ठिकाणी आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी त्या प्लांट स्पीसीज असेल तर ते मात्र त्या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उगवतात, तर काही ठिकाणी मात्र त्यांचे जे रेशो असेल तर तो मात्र खूप कमी असतो. मग हे का असणार आहे, तर या ठिकाणी मात्र ॲज अ फेवरेबल फ्रॉम द सिच्युएशन ॲडॉप्टेशन फ्रॉम द फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन्स टू सर्वाय. ओके, ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणारच आहोत. बघा, नॉर्मली इट इज इन अ ब्राऊन टू ब्लॅक. आता ज्यावेळेस त्या ठिकाणी डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर जमिनीवर त्या ठिकाणी कुजतात, त्या ठिकाणी पालापाचोळा कुजतो सडतो, त्यावेळेस मात्र या ठिकाणी त्याचे रूपांतर जर असेल तर ते मात्र या ठिकाणी सॉईलमध्ये होताना आपण पाहत असतो. सॉईलमध्ये त्यामध्ये ब्राऊन टू ब्लॅक किंवा ब्राऊन ऑर ब्लॅक, एक तर त्या ठिकाणी माती ज्यावेळेस होते तर त्या सुरुवातीला ते ब्राऊन फॉर्ममध्ये होणार आहे, नंतर मग डार्क ब्लॅक फॉर्ममध्ये होत असते. कधी त्या ठिकाणी ब्राऊन ऑर ब्लॅक म्हणजे साधारणतः अशी माती त्या ठिकाणी तयार होणार आहे. इट इज जनरली ऑकर इन अ अनडिस्टर्ब सॉईल सच एज इन अ वुडलँड फॉरेस्ट. आता वुडलँड फॉरेस्ट का म्हटलं की ज्या ठिकाणी फॉरेस्ट जास्त असणार आहे ते पाला पाचोळा किंवा बरेच वेळ त्या ठिकाणी त्यांच्या फांद्या वगैरे तुटून जमिनीवर पडतात आणि त्याचं रूपांतर जर असेल तर ते एक डेड इन डिकम्पोज त्या ठिकाणी होतात. फर्टिलायझरमध्ये त्याचे कन्व्हर्शन होतात. नंबर ऑफ मायक्रोब्स त्या ठिकाणी ग्रो होतात. नंबर ऑफ इन्सेक्ट त्या ठिकाणी ग्रो होतात. नंबर ऑफ निमॅटोड्स त्या ठिकाणी ग्रो होतात. ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी ग्रो होतात आणि त्याचे कन्व्हर्शन जर असेल तर त्यामध्ये मात्र सॉईलमध्ये त्याचं रूपांतर हे होत असतं. सो द मिनरल फ्रॅक्शन सच एज इन अ मटेरियल कॉन्स्टिट्यूट ओनली अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ इट्स व्हॉल्यूम अँड जनरली मच लेस दॅन अ हाफ ऑफ इट्स वेट. आता ज्यावेळेस ते डिकम्पोज होतात, सपोज त्या ठिकाणी एखादा प्लांट असेल त्याची फांदी ज्यावेळेस जमिनीवर पडतात तर त्यावेळेस त्याचं वजन साधारणतः सपोज
त्या ठिकाणी 50 kg असणार तर पालापाचोळ्याचा, पण ज्यावेळेस त्याचं डिकम्पोस्ट ज्यावेळेस होऊन जातं तर त्याचं वजन मात्र त्यावेळेस काहीतरी किलोग्रॅममध्ये त्या ठिकाणी होऊन जातं. म्हणजे डिकम्पोस्ट होताना नंबर ऑफ नायट्रोजन सबस्टन्सेस टू ब्रेक डाऊन फ्रॉम द अँड लाईटली आर वेट कन्वर्ट नंबर ऑफ केमिकल्स कॉन्स्टिट्यूट टू फॉर्मेशन्स. मग त्यावेळेस आपण पाहतो की बरंचसं त्याचं रूपांतर जर असेल तर त्यामध्ये आपल्याला केमिकल्समध्ये फॉर्म होताना दिसतात, कधी कधी त्या ठिकाणी मायक्रोजमध्ये फॉर्म होताना दिसतात. म्हणून या ठिकाणी म्हटलं लेस दॅन हाफ इन अ वेट द ओ ऑरिजिन्स is a thin and some soils thick in other and not present at all in others. It is further divided into the two zones O1 and O2 where O1 origins contain decomposed matter. Origin can be spotted on site. For instance, fragments and rooting leaves. And O2 origins contain only a well decomposed organic matter. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की O1 आणि O2 म्हणजे सपोज त्या ठिकाणी तुम्हाला बघा त्या डायग्राम दिलेली आहे, फॉरेस्ट त्या ठिकाणी दिले आहे, डिकम्पोज होणारा पार्ट दिलेला आहे. तर ज्यावेळेस त्या ठिकाणी O1 आणि O2 हे दोन पार्ट दिले, जिथं O1 असेल त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय डायग्राममध्ये बघा त्या ठिकाणी, तर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल की बराचसा त्याच्या पाला पाचोळा वगैरे त्या ठिकाणी पडलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं जे कन्व्हर्शन जर असेल तर ते मात्र सॉईलमध्ये होतं. आणि O2 जर असणार आहे तर ते मात्र वेल डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर, म्हणजे त्याच्या खालची असणारी जी माती असेल ज्यावेळेस त्याचं पर्क्युलेशन होतं केमिकलचं ज्यावेळेस त्या ठिकाणी पर्क्युलेशन होणार आहे अशा वेळेस मात्र त्याचं कन्व्हर्शन जर असेल तर आपल्याला बॅरन रॉकमध्ये होताना आपण पाहू शकतो. ओके, तर द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम द हॉरिझॉन ए ऑर टॉप सॉईल. आता हॉरिझॉन ए ऑफ द टॉप सॉईल्स यामध्ये आपण पाहतोय की ओचा त्या ठिकाणी O1 आणि O2 ओल हॉरिझन्स लेअर जे आहे त्याच्या खाली मात्र आपल्याला A1, A2 आणि A3 हे 3 लेयर्स त्या ठिकाणी दिसत आहेत. तिन्ही लेअरचे डायग्राम तुम्ही जर नीट पाहिली द शो युअर डायग्राम. सो A1 लेअर टू नंबर ऑफ द रूट्स आर पेनिट्रेट फ्रॉम द सॉइल्स. दॅन A2 व्हेरी स्मॉल रूट्स आर पेनिट्रेट फ्रॉम द A2 अँड नेक्स्ट फ्रॉम द A3. म्हणजे या ठिकाणी ज्या हळूहळू जे पर्क्युलेशन ऑफ द वॉटर्स आर फॉल डाऊन फ्रॉम A1 लेअर टू B2. म्हणजे या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी पाहतो आहे की यामध्ये बरंचसं पाणी जर असेल तर ते मात्र रूट्सद्वारे त्या ठिकाणी खालच्या साईडला येतात. आणि अशा वेळेस मात्र नंबर ऑफ केमिकल कॉन्स्टिट्यूट आर रिलीज फ्रॉम द रूट्स to migrate from the gravitational force in below the sides. So that time from the soils are completely are a breakdown, or sometimes are a lot of the chemicals constitute the breakdown from the rocks. त्यावेळेस आपण पाहतोय की बरेच वेळेस त्या ठिकाणी सॉईल जर असेल तर ते मात्र ह्युमस कंडिशन मेंटेन ठेवण्याचं काम करणारा जो लेअर असणार आहे. सो दे आर अ प्रेझेंट फ्रॉम द A1. इट इज अ पार्ट ऑफ द टॉप सॉईल. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ह्युमस लेअर. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की A1 लेअर जर असेल तर ह्युमिड कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन ठेवणार आहे. So number of microbes are growing and that layers from the decomposed organic matter mixed with the mineral. आणि बरेचसे त्या ठिकाणी आपल्याला मिनरल्स जर असणार आहे. सो नंबर ऑफ मिनरल्स आर प्रेझेंट इन हिअर फ्रॉम एक्झाम्पल नायट्रेट, पोटॅश, फॉस्फेट, सिलिकेट एटसेट्रा. सो ऑल दीज आर कंपोज्ड टू रिलीज द दिस लेअर. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की तो जो लेअर असणार आहे यामध्ये आपण बरंचसं डिकम्पोज झालेला पार्ट जर असेल तर त्या ठिकाणी मात्र आपण रिलीज करत असतो. ओके, दिस इज द रिझन ऑफ द टॉप सॉइल्स ऑफ द डार्क अँड ब्राऊन कलर. या ठिकाणी आपण पाहतोय की बरंचसं टॉप सॉईल किंवा ब्राऊन कलर जर असेल तर ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, द टॉप सॉईल इज द रिझन ऑफ मोस्ट इंटेन्स बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी. insect, worms and other animals through it and plants stretch their inner roots down into its the layer, and this germination the roots plant grow. Many living organisms like earthworm, millets, centipodes, bacteria, fungi are found in the layer of these soils. बरेच वेळेस त्या ठिकाणी आपण पाहतोय की या ठिकाणी तो जो लेअर असेल तर त्या लेयर्समध्ये बरेचसे ऑर्गॅनिम्स त्या ठिकाणी ग्रो करतात आणि ते मात्र पर्क्युलेशनसाठी खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या याच्यात पाहतोय की ओव्हर टाईम दिस लेअर लॉस क्लाय, आयर्न, ॲल्युमिनियम, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड अदर सोल्युबल कॉन्स्टिट्यूट आर प्रेझेंट इन एअर. म्हणजे या ठिकाणी आपण बरेचसे केमिकल सबस्टन्स देखील त्या ठिकाणी लिचिंग फॉर्ममध्ये त्या ठिकाणी आपण पाहत असतो. द मुवमेंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, केमिकल सबस्टन्सेस अँड मिनरल पार्टिकल्स आर फॉर फ्रॉम द अप्पर होरिझन्स
लोअर होरिझन्स बाय द डाउनवर्ड मुवमेंट इन वॉटर कॉल्ड एज द एलिव्हेशन्स. तर या ठिकाणी आपण बरंचसं एलिव्हेशन्स होताना पण पाहतोय. म्हणजे लॉट ऑफ द वॉटर आर लॉस फ्रॉम द बिलो दी पार्ट्स ऑफ द रूट थ्रू मायग्रेट बिलो दी पार्ट्स water. So elevated regions in a present only in a older well developed soils with high rainfall. It is further divided into the three zones from A1, A2 and A3. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी रूटद्वारे बरेचसे A1, A2 आणि A3 जर असेल तर ते मात्र एलिव्हेटेड पार्ट असणारे आणि तिथून मात्र बरंचसं वॉटर जर असेल तर ते मात्र पर्क्युलेट होतं बी हॉरिझन्सकडे किंवा B1, B2 आणि B3 लेयर्सकडे त्या ठिकाणी मायग्रेट होणार आहे. ओके, आता नेक्स्ट टू कंटिन्यू फ्रॉम द नेक्स्ट व्हिडिओ.